जय हिंद. नमस्ते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आपण जे काही नियमित कार्यक्रम आणि विशेष हिवाळी शिबिर यातील जे काही विविध उपक्रम राबवले जातात यांची अंमलबजावणी कशी करायची त्या संदर्भातला मार्गदर्शनपर व्हिडिओ मी हा तयार केलेला आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अक्षय बळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विश्वलता महाविद्यालय, भाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक आणि येवला तालुका विभाग समन्वयक. मी आपणाला या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवले जाणारे नियमित उपक्रम आणि विशेष हिवाळी शिबिर याच्या संदर्भात विविध उपक्रम कशा पद्धतीने राबवले पाहिजे या बाबतीत हा छोटासा मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. जे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी नव्याने त्यांची जॉईनिंग झालेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर असणार आहे, यात काही शंका नाही. तर चला तर मग आपण कोणकोणत्या मार्गदर्शक माहिती आहे यावर आपण एकदा नजर टाकूया. बघा, आपण ज्यावेळेस NSS मध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून कामकाज करतो त्यावेळेस आपण काय केले पाहिजे, आपली राष्ट्रीय सेवा योजनेची एक कमिटी स्थापन केली पाहिजे. तर ही कमिटी आपण आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या आदेशानुसार आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनानुसार NSS कमिटी आपण स्थापन करीत असतो. ज्यांचं युनिट छोटं आहे, म्हणजे ज्या युनिटची संख्या ही फक्त 50 विद्यार्थ्यांची आहे, तर यांमध्ये एकच मेल म्हणून आपण राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी असतो, त्याला सहाय्यक म्हणून एक फिमेल कार्यक्रम अधिकारी देखील असतात. यामध्ये आपल्या कमिटीमध्ये आपण मॅनेजमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सेक्रेटरी असतील, डायरेक्टर असतील यांना आपण घेऊ शकतो. तसेच एक स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे मुलांमधून एक मेल रिप्रेझेंटेटिव्ह आणि एक फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह आपण घेऊ शकतो आणि आपली NSSची जी काही कमिटी आहे ही आपण फॉर्म करू शकतो. तर प्राचार्यांच्या संमतीनुसार प्राचार्य हे त्या कमिटीचे अध्यक्ष असतात, चेअरमन असतात, कार्यक्रम अधिकारी हे त्याचे मेंबर्स वगैरे असतात. तुम्ही टीचर रिप्रेझेंटेटिव्ह घेऊ शकता. आपण आपल्या पातळीवर काय करायची आहे, एक राष्ट्रीय सेवा योजनेची एक कमिटी आपण स्थापन केली पाहिजे. त्याच्यानंतर बघा, कमिटी स्थापन केल्यानंतर आपण एका जे काही अकॅडमिक वर्ष आहे या अकॅडमिक वर्षात किमान आपण 4 मीटिंग्स आयोजित केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे वर्ष ज्यावेळेस सुरुवात झालेलं आहे, जसं शैक्षणिक वर्ष आपलं जून महिन्यात सुरुवात होतो त्याच वेळेस आपण एक काय केले पाहिजे, नियोजनपर बैठक घेतली पाहिजे. दुसरी बैठक तुम्ही काय केले पाहिजे, उपक्रम कोणकोणते राबवले पाहिजे, विद्यार्थ्यांना ज्यांना काय म्हणतो राष्ट्रीय सेवा योजनेची नोंदणी करण्यामध्ये म्हणजे स्वयंसेवक एनरोलमेंट करण्यामध्ये ती एक बैठक तुम्ही उपस्थित करू शकता. नंतर तिसरी बैठक आहे ती हिवाळी शिबिराच्या संदर्भात घेऊ शकता. चौथी मीटिंग तुम्ही ऑडिटच्या रिपोर्टच्या संदर्भात तुम्ही घेऊ शकता. असे किमान 4 तरी मीटिंग्स तुम्ही आयोजित केल्या गेल्या पाहिजे. सो हे काम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी करायला हवं. त्याच्यानंतर बघा, तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित उपक्रम राबवणार आहेत तर ते उपक्रम राबवण्यापूर्वी आपणाला त्यांचे परमिशन किंवा अप्रुव्हल घ्यावं लागतं, ज्याला आपण युनिट मान्यता वगैरे म्हणतो. एकक मान्यता हा प्रस्ताव आपल्याला भरावा लागतो. तर तुम्हाला माहिती आहे हा प्रस्ताव आपल्याला BCUD प्रोफाईलमधून तो भरावा लागतो. तो भरल्यानंतर आपल्याला NSS कार्यक्रम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. जे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी कार्यक्रम अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते ते कार्यक्रम अधिकारी किंवा ज्याला काय म्हणतो आपण कार्यालयीन कर्मचारी हे काय करू शकतात, माहिती भरू शकता. नंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला चलन क्रिएट होतं. हे चलन आपण जे काही नोंदणीकृत बँक आहे त्या बँकेमध्ये आपण काय करू शकतो, भरू शकतो. त्याच्यानंतरच आपल्याला एकक मान्यता प्रस्ताव त्याची संमती आपल्याला भेटत असते. हे आपल्याला प्रोसेस माहिती आहे. सो या पद्धतीने आपण सर्वात प्रथम NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटी युनिट सँक्शन किंवा अप्रुव्हल ही जी काही प्रोसेस आहे ही आपण कंप्लीट करायला हवी. ती कंप्लीट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की आपल्या NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला विद्यार्थी संख्या नमूद करावी लागते. म्हणजे जर का एखाद्याचं 50चं युनिट असेल तर 50 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी ऑलरेडी एक वर्ष कंप्लीट केलेलं असतं, नव्याने 25 विद्यार्थी आपल्याला समाविष्ट करावे लागतात. ज्यांचं 100 युनिट आहे त्यांना 50% म्हणजे 50 विद्यार्थी नव्याने नोंदणी करावी लागते. काही संख्या कमी जास्त देखील होऊ शकते. सो ती आपल्या युनिटवर डिपेंड आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशन ही आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही NSS व्हॉलेंटिअरची बेसिक इन्फॉर्मेशन कोणकोणती जमा करून घ्यावी, तर या पद्धतीचा तुम्ही गुगल फॉर्म जरी केला तरी चालेल. त्या गुगल फॉर्ममधून तुम्ही ही संपूर्ण जवळजवळ 13 ते 14 पॉईंट्स आहे तेवढे पॉईंट्स तुम्ही त्यांच्याकडून कलेक्ट करा, जे तुमच्या भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला ते उपयोगात पडतील. त्यामध्ये सर्वात प्रथम त्या विद्यार्थ्यांचं नेम आहे, ज्याच्यामध्ये त्याचं सरनेम, फर्स्ट नेम, फादर नेम आणि मदर नेम तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. ही माहिती आपल्याला पुढे भविष्यात
भविष्यात कुठे ना कुठेतरी वापरावीच लागते. जसं की आपण ज्यावेळेस स्टुडंट एनरोलमेंट करतो एन एस एसच्या पोर्टलला, तिथे देखील आपल्याला लागू शकते. किंवा आपण ज्यावेळेस ऑर्डिनन्स 163 भरतो त्यावेळेस देखील आपल्याला ही माहिती लागत असते. नंतर त्यांचा जेंडर घ्या, मेल फिमेल. नंतर डेट ऑफ बर्थ घ्या, ब्लड ग्रुप, त्याचा कोणता ग्रुप आहे, जेणेकरून आपल्याला पुढे फ्युचरमध्ये ज्याला ब्लड ग्रुप किंवा ज्याला आपण रक्तदात्यांची सूची म्हणतो ती सूची तयार करण्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. नंतर ॲड्रेस घेऊ शकता, त्याच्यात ॲट पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट विथ त्याचा पिनकोड नंबर घ्या. तुम्ही माझी वसुंधरा अभियान जर का राबवलेला असेल तर यांमध्ये सुद्धा तुम्हाला पिनकोड नंबर एंटर करायला लावलेला होता. सो ही माहिती कुठे ना कुठेतरी वापरच होत असतो. नंतर मोबाईल नंबर घ्या, त्या विद्यार्थ्याचा स्वतःचा मोबाईल नंबर घ्या, पॅरेंटचा घ्या किंवा एखादा इमर्जन्सी मोबाईल नंबर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर त्यांचा मेल ID पण तुम्ही घेऊ शकता. नंतर त्याचा इलिजिबिलिटी नंबर आहे, PRN नंबर आहे, क्लास आहे म्हणजे तो कोणत्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, BA, BCom, BSc किंवा BBA, BBM, BCA किंवा अन्य BSc कम्प्युटर सायन्स कोणत्याही फॅकल्टीला असेल तर तो क्लास नमूद करा. त्याची कॅटेगरी नमूद करा, म्हणजे ओपन आहे, SBC आहे, SC, ST, NT कोणत्या कॅटेगरीचा ती माहिती घेऊ शकता. नंतर NSSचं इयर आहे, त्याचं फर्स्ट इयर, जसं की 19-20 हे फर्स्ट इयर, 20-21 सेकंड इयर, म्हणजे त्याचं फर्स्ट इयरचं साल कोणतं, सेकंड इयरचं साल कोणतं हे आपल्याला याच्यामध्ये नमूद करता येईल. पुढे भविष्यामध्ये आपल्याला सांगता येईल की त्यांनी NSSचं पहिलं वर्ष कधी कंप्लीट केलं आणि NSSचं दुसरं वर्ष कधी कंप्लीट केलं. नंतर NSS स्पेशल कॅम्प अटेंडेड, त्यांनी जर का हिवाळी शिबिर जर का अटेंड केला असेल तर त्याचं ठिकाण कोणतं आहे आणि त्यांनी कोणत्या ते कोणत्या ड्युरेशनमध्ये तो स्पेशल कॅम्प अटेंड केलेला आहे त्याची देखील माहिती आपल्याला भेटू शकते. आणि एनी अदर कॅम्प और ॲक्टिव्हिटी अटेंडेड, म्हणजे बघा की विद्यापीठस्तरीय, जिल्हास्तरीय काही महत्त्वाचे कॅम्प होत असतात, तर हे कॅम्प त्यांनी जर का कोणत्या एक्स्ट्रा कॅम्पमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केला असेल तर त्याचा देखील उल्लेख याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. म्हणजे संपूर्ण जर का एक महत्त्वाचा आणि एक चांगला उपक्रम तुम्ही करू शकता की आपले जे काही NSS युनिटमार्फत आपले जे काही NSSच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा आपण त्याच्या संदर्भात एक माहितीपर पुस्तिकासुद्धा आपण तयार करू शकता. एखादा विद्यार्थी असेल, वरती त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा वर्ग, त्याचा संपर्क नंबर किंवा त्याचा मेल ID, त्याच्यानंतर उजव्या बाजूला त्याचा आपण फोटो टाकू शकतो. त्यांनी वर्षभरात कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम केले, त्यांनी कोणकोणत्या कार्यक्रमात सहभाग घेतला, तर त्याची माहिती देखील आपण त्या पेजवर ड्राफ्टिंग करू शकतो. सो एक चांगला उपक्रम आपल्याला करता येण्यासारखा आहे. आपण NSSचे विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, बट त्याचं रेकॉर्ड कुठे आपण मेंटेन करून ठेवत नाही, तर हे रेकॉर्ड मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे. सो ही माहिती प्रत्येक NSS विभागाकडे असेल, कारण विद्यापीठाने कधी जरी मागितली तरी तुम्हाला ती देता आली पाहिजे. याच्यात तुम्ही नव्याने एक माहिती ॲड करू शकता, ती म्हणजे वॅक्सिनेशन, म्हणजे त्यांनी वॅक्सिनेशन केली आहे का नाही, त्याचा पहिला डोस झाला का दुसरा डोस झाला, त्याची हार्ड कॉपी पण तुम्ही आपल्या NSS युनिटकडे सहभागी करून घेऊ शकता. सो बघा, मी काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी ज्या युनिव्हर्सिटीने गाईडलाईन्स दिलेला आहे की आपल्याला नियमित ॲक्टिव्हिटीमध्ये काही ॲक्टिव्हिटी साजरी करायच्या आहे, तर त्याचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी इथे तुम्हाला दिलेलं आहे. जसं की आपण 5 जूनला वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट केला, 6 जूनला आपण शिवस्वराज्य दिन साजरी केला, 21 जूनला आपण दरवर्षी इंटरनॅशनल योगा डे साजरी करत असतो, 11 जुलैला वर्ल्ड पॉप्युलेशन डे आहे, 1 ते 15 ऑगस्टला स्वच्छता पखवाडा किंवा पंधरवाडा म्हणून साजरी केलेला आहे, 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे निमित्त आपण काही स्वच्छता मोहीम राबवत असतो, 20 ऑगस्टला आपल्याला सद्भावना दिवस आहे, 8 सप्टेंबरला इंटरनॅशनल लिटरसी डे, ओके, हा पण आपण साजरी केला, 18 सप्टेंबरला आपण आझादी का अमृत महोत्सव साजरी केलेला होता, 24 सप्टेंबर आपला NSS फाउंडेशन डे. म्हणजे हे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही एवढ्या जरी सेलिब्रेट केल्या तरी त्याचा निश्चितच फायदा होत असतो. सो नंतर तुम्ही बघा, पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये, ऑगस्ट महिन्याच्या किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये आपण NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं जे काही प्रपोजल होतं ते आपण ऑनलाईन फिल केलेलं होतं आणि स्टुडंटचे एनरोलमेंट करणं आपल्याला अनिवार्य केलेलं होतं. नंतर आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नॅशनल ब्लड डोनेशन डे हा आपण साजरी करणे अपेक्षित आहे. नंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आपण साजरी करतो, 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन हा साजरी होत असतो, 31 ऑक्टोबरला विद्यापीठाचं परिपत्रकच असतं, नॅशनल युनिटी डे सेलिब्रेशन करा किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती करा, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ वगैरे घ्या, असे उपक्रम यामार्फत साजरी केला जातो. नंतर फर्स्ट वीकमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये आपल्याला NSSचं स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीचं प्रपोजल आपल्याला भरावं लागतं
आणि ते आपल्याला सबमिट देखील करावं लागतं. ते काही अवघड नाही आहे. NSS स्पेशल कॅम्प तुम्ही कोणत्या ते कोणत्या कालावधीमध्ये घेणार आहात, त्याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम घेणार आहेत, कोणकोणते रिसोर्स पर्सन असणार आहे, याची एक टेंटेटिव्ह यादी आपल्याला द्यावी लागते. आणि आपलं जे काही प्लेस आहे, सपोज जर का एखाद्या कार्यक्रमामध्ये करायला वाटलं की मला नाशिक जिल्ह्यातील XYZ गावामध्ये मला कॅम्प घ्यायचा आहे, सो त्यांनी त्या गावाचं नाव त्याच्यामध्ये नमूद करायला हवं आणि कोणत्या कालावधीमध्ये घेणार आहे तेवढा कालावधी नमूद करावा. त्या बेसवर आपल्याला NSSचं स्पेशल कॅम्पचं जे काही प्रपोजल आहे ते भरता येईल आणि त्याचं मान्यतापत्रसुद्धा आपल्याला त्याच तारखेचं आणि त्याच ठिकाणाचं आपल्याला भेटत असतं. सो काळजीपूर्वक तुम्हाला ते भरणं अपेक्षित आहे. नंतर 19 नोव्हेंबरला आपण नॅशनल इंटिग्रेशन डे हा साजरी करणार आहोत. 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन डे, संविधान डे हा साजरी करतो. 19 नंबरला आहे ॲक्टिव्हिटी लास्ट वीक ॲड ऑर एनरोलमेंट ऑफ स्टुडंट फॉर NSS स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी. ज्यावेळेस तुम्ही प्रपोजल वगैरे भरता तर NSS कॅम्पला सहभागी होण्याच्या पूर्वी तुम्हाला काय करावं लागतं, जे विद्यार्थी NSS कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे त्यांचे नावं तुम्हाला एक ॲड करावे लागतात आणि त्याची यादी डाउनलोड करून ती तुमच्यापर्यंत ठेवावी लागते, जेणेकरून कॅम्पमध्ये एरिया कोऑर्डिनेटर किंवा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर किंवा विद्यापीठाचे डायरेक्टर यांची जरी टीम आली तरी आपल्याला तो कॅम्प व्यवस्थितरित्या बघता येईल. ते विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला त्यांच्यापर्यंत सादर करता येते. डिसेंबरच्या पहिल्या दिवसाला आपण वर्ल्ड्स एज डे साजरी करत असतो. नंतर 10 तारखेला आपण नॅशनल ह्युमन राईट्स डे हा साजरी करतो. सेकंड वीक ऑफ डिसेंबर NSS स्पेशल कॅम्प, म्हणजे शक्यतो डिसेंबर महिन्यात आपले NSSचे स्पेशल कॅम्प हे होत असतात. नंतर 24 डिसेंबरला नॅशनल कन्झ्युमर डे साजरी करणार आहोत. नंतर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. 12 जानेवारीला आपण नॅशनल यूथ डे किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती किंवा राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत असतो, ज्याला युवा सप्ताह म्हणून देखील आपण साजरी करत असतो. 23 जानेवारीला पराक्रम दिन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते. 25 जानेवारीला नॅशनल वोटर डे साजरी केला जातो. 26 जानेवारीला रिपब्लिक डे असतो. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते. 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरी करत असतो. तर 8 मार्चला इंटरनॅशनल वुमन डे साजरी होतो. सेकंड वीक ऑफ मार्च महिना, याच्यामध्ये म्हणजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपण प्रिपरेशन अँड सबमिट NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटी अँड स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी ऑडिट, म्हणजे थोडक्यात आपण ऑडिटच्या रिलेटेड लेखापरीक्षणाचं जे काही कामकाज आहे ते आपण मार्च महिन्याच्या दुसऱ्या वीकमध्ये टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे त्यामध्ये करत असतो आणि ते विद्यापीठाला देखील सादर करत असतो. मार्च महिना संपायच्या आत आपल्याला काय करावं लागतं, हे ऑडिट जमा करावं लागतं. नंतर 14 एप्रिलला जे काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो. 1 मे कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन म्हणून साजरी करणार आणि 31 मेला वर्ल्ड नो तंबाखू डे, ज्याला तंबाखू मुक्त दिवस वगैरे म्हणतो, तर हा देखील साजरी केला जातो. असे 1 नाही 2 नाही तर जवळजवळ 30 ते 35 प्रकारचे कार्यक्रम आपल्याला NSS विभागामार्फत साजरी करावायचे आहे. ते उपक्रम नियमित उपक्रम म्हणून आपल्याला राबवायचे आहे. काही याच्यामध्ये काही ॲडिशन पण तुम्ही साजरी करू शकता, नो डाऊट. तसेच बघा, आपण दरवेळेस आपल्याला एका वर्षातून किमान 4 क्वार्टर रिपोर्ट आपल्याला भरावे लागतात. तर क्वार्टर रिपोर्ट आपल्याला कोणता क्वार्टर रिपोर्ट कधीसाठी आहे तर त्याची एक मी माहिती यामध्ये दिलेली आहे. जसं की बघा, मी एक्झाम्पल म्हणून आत्ताचं करंट अकॅडमिक इयर घेतलेला आहे 2021-22. तर या 21-22मध्ये बघा, क्वार्टर सेकंड हा चालू कधी झालेला आहे, एप्रिल 2021 आणि हा संपणार कधी, जून 2021. म्हणजे एप्रिल 2021 पासून ते जून 2021 या कालावधीमध्ये तुम्ही जेवढे काही उपक्रम साजरे करताल त्याची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद करायची आहे. मी याच्यामध्ये सांगणारच आहे की कोणकोणते उपक्रम तुम्ही क्वार्टरली रिपोर्ट भरताना राबवले गेले पाहिजे, त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. क्वार्टर नंबर 3 याचा कालावधी जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 आहे. आत्ताच जो काही रनिंग चालू आहे तो क्वार्टर 4 चालू आहे. तो ऑक्टोबर 2021 पासून चालू झालेला आहे, तो डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. तर क्वार्टर नंबर 1 जो काही आहे तो जानेवारी 2022ला चालू होईल आणि तो संपणार आहे मार्च 2022ला संपणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑडिट रिपोर्ट सबमिट करतो तर ऑडिट रिपोर्ट सबमिट करताना आपल्याला क्वार्टर नंबर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4 आणि नंतर क्वार्टर 1 असे सगळे क्वार्टरली रिपोर्ट भरले गेले तरच आपल्याला ऑडिटचा फॉर्म भरता
येतो. सो बघा, इथे मी एक महत्त्वाची टिप्स दिलेली आहे, काही गाईडलाईन सांगितलेल्या आहे. त्यामध्ये सांगतो आहे की क्वार्टर रिपोर्ट फील ऑर सबमिट आफ्टर कम्प्लिटिंग द कन्सर्न क्वार्टर इन BCUD NSS पोर्टल. जिथून आपण NSSची संपूर्ण माहिती विद्यापीठाला सादर करत असतो, तिथे ते क्वार्टर संपल्यानंतर लगेचच तुम्हाला काय करायचे आहे, नोंदणी करायची आहे. म्हणजे बघा की जसं क्वार्टर 3 हे सप्टेंबर 2021ला संपला आहे, तर लगेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुम्ही क्वार्टरली रिपोर्ट हा भरला गेला पाहिजे. तसं क्वार्टर नंबर 4 हा डिसेंबर 2021ला संपणार आहे, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच तुम्ही काय केला पाहिजे की क्वार्टरली रिपोर्ट 4 हा भरला गेला पाहिजे. बघा, लिस्ट ऑफ स्पेशल कॅम्प फॉर फायलिंग क्वार्टरली रिपोर्ट, म्हणजे ही काही महत्त्वाचे स्पेशल प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलेले आहे की हे प्रोग्राम आपल्याला राबवले गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला क्वार्टरली रिपोर्टमध्ये चांगल्या पद्धतीने रिपोर्टमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मेन्शन करता येईल. ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावायचा आहे. मी तर तुम्हाला निश्चितच सांगेल की किमान वर्षभरातून ॲटलिस्ट 2 वेळेस तरी काय केला पाहिजे, ब्लड डोनेशन कॅम्प आपल्या महाविद्यालयीन स्तरावर घेतला गेला पाहिजे. एक तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या, एक तुम्ही स्पेशल कॅम्पच्या वेळेस घेतला तरी काही हरकत नाही. दुसरं महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ट्री प्लॅन्टेशन. यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं बघा की ॲटलिस्ट 1 व्हॉलेंटियर 1 ट्री हा जरी उपक्रम तुम्ही राबवला तरी खूप साऱ्या झाडांची तुम्ही दरवर्षी काय करू शकता, वृक्षारोपण करू शकता. नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग कॅम्प. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात तुम्ही एखादी कार्यशाळा घेऊ शकता. म्हणजे एक वेळेस तुम्ही गॅस एजन्सीला तुम्ही बोलू शकता, तिथल्या प्रतिनिधीला. एक वेळेस अग्निशामक दलाचे लोक बोलू शकता. एक वेळेस तुम्ही 108 क्रमांकाची BVG ग्रुपची जी काही गाडी असते त्यांना बोलू शकता. असे एक किंवा सर्पमित्र म्हणून सुद्धा तुम्ही त्यांनाही बोलू शकता. हे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातलेच महत्त्वाचे कॅम्प आहेत. नंतर सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग फॉर गर्ल, मुलींसाठी तुम्ही सेल्फ डिफेन्ससाठी कराटे प्रशिक्षण म्हणा किंवा अन्य कोणते प्रशिक्षण तुम्हाला देता येतील ते देखील तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवू शकता. नंतर स्कूल ड्रॉप सर्वे कंडक्टेड, जे शाळाबाह्य मुलं आहे यांचा देखील तुम्ही काय करू शकता, सर्वे कंडक्ट करू शकता. नंतर रोड सेफ्टी अभियान, म्हणजे यामध्ये तुम्ही महाविद्यालयीन मुलींना 2 व्हीलर चालवायचं प्रशिक्षण देखील तुम्ही देऊ शकता. योगा ट्रेनिंग घेऊ शकता किंवा पल्स पोलिओ जिथं मोहीम असते तिथं NSS व्हॉलेंटियर एक स्वयंसेवक म्हणून तिथे काय करू शकतो, व्यवस्थित पद्धतीने कामकाज करू शकतो. त्या मातांना वगैरे त्यांची नोंदणी करणं, त्या बाळांची नोंदणी करण्याचं काम असेल किंवा त्यांच्यापर्यंत पाणी पोच करणं किंवा त्यांना नेणे आणण्याची व्यवस्था करणं, अशा पद्धतीने ते काय करू शकता, मदत कार्य करू शकता. नंतर आय चेकअप आणि डेंटल चेकअपचा कॅम्प तुम्ही महाविद्यालयीन स्तरावर घेऊ शकता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे. महाविद्यालयीन परिसराची स्वच्छता म्हणा किंवा दत्तक गावाची स्वच्छता, तो देखील उपक्रम तुम्ही घेऊ शकता. नंतर हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम, आरोग्यविषयक जनजागृती यामध्ये करू शकता. कॅशलेस अवेअरनेस प्रोग्राम, जसं की फोनपे असेल, गुगल पे असेल, यांचा कसा जास्तीत जास्त वापर होईल याकडे, किंवा डिजिटल अवेअरनेस पण म्हणूया, तर डिजिटल लिटरसी हे असे देखील कॅम्प तुम्ही घेऊ शकता. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करू शकता. सेव्ह गर्ल्स प्रोग्राम, सेव्ह फोर्ट प्रोग्राम, ज्या ठिकाणी गड किल्ले आहे, जसं की येवला तालुक्यामध्ये इकडे अंकई किल्ला आहे, तर तिथे जाऊन सुद्धा स्वच्छता उपक्रम तुम्ही ॲटलिस्ट 3 महिन्यातून एकदा तरी तुम्ही तो उपक्रम करू शकता. जे 10 मुलं जरी तुम्ही घेऊन गेलात किंवा 20-30 मुलं जरी तुम्ही घेऊन गेला आणि तिथली संपूर्ण गडाची स्वच्छता केली तरी उत्तम उपक्रम साजरी होऊ शकतो. तसं पुणे असेल, नाशिक असेल, खूप साऱ्या प्रकारच्या आजूबाजूला गड आहे, किल्ले आहेत, तर तिथं जाऊन तुम्ही साफसफाई प्रोग्राम करू शकता. त्यांचं संवर्धन संरक्षण देखील करू शकता. नंतर वोटर अवेअरनेस प्रोग्राम आहे. यामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं, स्वयंसेवकांचं वोटर ID काढण्याकामी तुम्ही मदत करू शकता. ॲटलिस्ट जनजागृती देखील तुम्ही यामध्ये करू शकता. ऑर्गन डोनेशन प्रोग्राम आहे, अँटी ड्रग प्रोग्राम आहे, असे जवळजवळ 17 प्रकारचे कार्यक्रम तुम्ही या स्पेशल प्रोग्राम म्हणून क्वार्टरली रिपोर्टसाठी तुम्ही घेऊ शकता. काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स मी तुम्हाला सांगू शकतो कॅम्पच्या रिलेटेड. बघा, कंप्लीट द प्रोसेस ऑफ अप्रुव्हल ऑफ NSS स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी, जी मी मागाशी सांगितलं आहे की स्पेशल कॅम्पच्या रिलेटेड तुम्हाला काय करावं लागतं की प्रपोजल भरावं लागतं, त्याच्यानंतरच कॅम्प घ्यावा लागतो. या अगोदर बहुतेक वेळेस असं झालेलं आहे की कॅम्प घेऊन टाकला आहे नंतर प्रपोजल भरलेलं आहे.
तर जोपर्यंत तुम्हाला प्रपोजल भरत नाही आणि त्याची संमती भेटत नाही तोपर्यंत शक्यतो तरी कॅम्प घेऊ नका. कदाचित कधी कधी विद्यापीठाने तुम्हाला आदेश दिलेला आहे की कॅम्प घेऊन टाका, तर त्यावेळेस तुम्ही कॅम्प घेऊ शकता. कारण तुमच्या अप्रुव्हल येण्यासाठी कदाचित काही कालावधी लागू शकतो, बट त्यांच्या संमतीनंच तुम्ही तो कॅम्प घेणं अपेक्षित आहे. यासाठी तुम्हाला जर का स्पेशल कॅम्पच्या ॲक्टिव्हिटी सक्सेसफुली जर का कंडक्ट करायच्या असतील, इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, तर त्यासाठी विद्यापीठाने जे काही गाईडलाईन्स आखून दिलेल्या आहे त्या पद्धतीने तुम्हाला कॅम्प घेणं अनिवार्य असतं. ओके, सो त्यामध्ये जे जे उपक्रम विद्यापीठांनी ठरवून दिलेले आहे ते उपक्रम तुम्ही राबवू शकता. प्लस त्याच्या व्यतिरिक्त काही नाविन्यपूर्ण उपक्रम तुम्ही महाविद्यालयीन पातळीवर तुम्ही राबवू शकता. यामध्ये तुम्हाला NSSच्या स्पेशल कॅम्पसाठी जे विद्यार्थी तुम्ही नेणार आहेत त्या विद्यार्थ्यांचे आपल्या NSSच्या पोर्टलवर तुम्हाला एनरोलमेंट त्यांचं करायचं आहे, त्यांची नोंदणी तुम्हाला करावायची आहे. हे तर आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्पच्या दोन्हीही ॲक्टिव्हिटी तुम्ही राबवले झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम असतं NSS प्रोग्राम ऑफिसरला, ते म्हणजे प्रिपेअर ऑडिट फाईल ऑफ NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटी अँड स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी. इथे तुम्हाला काय करायचं आहे, वर्षभरात तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी आणि स्पेशल कॅम्पसाठी जेवढा काही खर्च केलेला आहे तर हा खर्च तुम्हाला दाखवायचा आहे. त्याबद्दलच्या ऑडिट फाईल तुम्हाला तयार कराव्या लागतात. त्या विदिन टायमिंगमध्ये तुम्हाला तयार करणं अपेक्षित आहे आणि त्या कन्सर्न डिपार्टमेंटला तुम्हाला विदिन टायमिंगमध्ये जमा करणं पण अपेक्षित आहे. जसं की बघा, सगळ्यात अगोदर नाशिक जिल्हा, नंतर नगर जिल्हा, नंतर पुणे शहर, पुणे ग्रामीण, अशा प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज काय केले जातात, ऑडिटचे कॅम्प घेतले जातात आणि त्या ठिकाणीच तुम्हाला काय करावं लागतं. जसं नाशिकचा कॅम्प जर काय सपोज आपण 10 मार्चला आयोजित केलेला आहे, तर 10 मार्च, मी टेंटेटिव्ह सांगतो, फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. सपोज 10 मार्चला आयोजित केलेला आहे, तर नाशिक जिल्ह्यातील जेवढे काही NSSच्या संदर्भातले महाविद्यालय आहे तर त्या प्रत्येक महाविद्यालयांचं NSSचं ऑडिट हे तिथंच झालं पाहिजे, त्या 10 तारखेलाच झालं पाहिजे. 11 तारखेला कदाचित नगर कॉलेजला किंवा नगरच्या जिल्ह्यासाठी जर का कॅम्प असेल तर तो नगरच्या जिल्ह्यासाठीच्या लोकांनी म्हणजे नाशिकच्या लोकांनी तिकडे जाण्यात काही अर्थ नाही. त्यांनी नाशिकच्या लोकांनी सकाळी 8-9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8-9 वाजतात किंवा कधी 10-11 सुद्धा वाजतात, पण जोपर्यंत ऑडिट होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून जाता कामा नाही. तर ज्या त्या ठिकाणी जे ते कॅम्प तुम्ही आयोजित करणं अपेक्षित आहे, ते ऑडिटच्या फाईल तुम्ही तिथं सबमिट करायचं आहे, व्यवस्थित तयार करायचं आहे आणि तिथं विदिन टायमिंगमध्येच तुम्हाला जमा करावायचे आहेत. त्या संदर्भात ज्यावेळेस ऑडिटची प्रक्रिया येईल त्या संदर्भातला व्हिडिओ तयार करून आपणापर्यंत देखील शेअर केला जाईल. ओके, आपण ऑडिट पण केलं आहे, ऑडिट जमा पण केलेला आहे, बट सगळ्यात शेवटी अकॅडमिक वर्ष ज्यावेळेस संपत येतं तर त्याच्यानंतर सुद्धा एक महत्त्वाचं काम NSS प्रोग्राम ऑफिसरला करावं लागतं, ते म्हणजे बेनिफिट्स ऑफ ऑर्डिनन्स 163. ज्यांना जे विद्यार्थी NSSच्या नियमित उपक्रमामध्ये सलग 2 वर्ष नियमित उपक्रम आणि 1 हिवाळी शिबिर ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण ऑर्डिनन्स 163चा बेनिफिट देत असतो, ज्यांमध्ये त्यांना रेग्युलर मार्कांव्यतिरिक्त अतिरिक्त 10 मार्क त्यांना भेटत असतात. त्याचा देखील लाभ त्यांना हा भेटत असतो. सो एवढे महत्त्वाचे कामं त्यांना करावे लागतात. तसेच आणखीन कोणत्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन मी माझ्या पातळीवर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आलेल्या अनुभवातून मी तुमच्यापर्यंत या गोष्टी सांगत आहे. बघा की ज्यावेळेस तुम्ही NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून कामकाज करत आहे तर तुम्ही तुमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये, पूर्ण लाईफमध्ये एकदा तरी तुम्ही ETI कॅम्प हा केला पाहिजे. हा कॅम्प तुम्ही तुमच्या एंटायर सर्व्हिसमध्ये एकाच वेळेस करू शकता. जसं की तुम्ही NSS कार्यक्रम अधिकारी, तुम्ही आत्ता पहिलं वर्ष जॉईनिंग केलेलं आहे, तर तुम्ही तुमचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो ॲज अ NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून. किमान तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त करू शकता, नो डाऊट, पण किमान 3 वर्ष तरी तुम्ही NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून राहिले गेले पाहिजे. बट यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲज अ बेस्ट NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून तुमची नियुक्ती होणार असते किंवा तुम्ही प्रपोजल सादर करणार असते, तर त्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट असते ती म्हणजे तुमचा ETI कॅम्प कंप्लीट असणं. तर हा कॅम्प जो काही आयोजित केला जातो तो त्याचं लोकेशन आहे BPHE सोसायटी, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. इथे महाराष्ट्र आणि गोवा राज्य या मधील संपूर्ण महाविद्यालयातील जे काही राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आहे यांच्यासाठी फक्त एकच ठिकाण आहे जिथे हे ट्रेनिंग दिलं जातं. आता कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनमुळं इथे सध्या आता ते बंद आहे, नाहीतर दर महिन्याभरातून किमान 3 तरी त्यांचे कॅम्प होत असतात. त्या संदर्भातला संपर्क नंबर डॉक्टर शरद बोरुडे म्हणून सर आहेत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात. पण ETI कॅम्प हा कंप्लीट करावा. ज्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचं 3 वर्ष कंप्लीट झालेलं आहे किंवा होत आलेला आहे तर अशा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी प्राधान्याने ETI कॅम्प हा कंप्लीट केला गेला
पाहिजे. दुसरी महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे की ऑल रेग्युलर ॲक्टिव्हिटी अँड स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी आर कंडक्टेड इन प्रॉपर टाईम अँड रिपोर्टेड टू कन्सर्न अथॉरिटी विदिन टाईम. बघा की विद्यापीठाकडून आपल्याला आदेश येत असतो, जसं की आता 31 ऑक्टोबर आपण साजरी केला, तर 31 ऑक्टोबरला आपण राष्ट्रीय एकात्मता दिवस हा साजरी केलेला आहे. तर तो साजरी करून आपण जे काही विविध उपक्रम राबवणार आहेत ते राबवल्यानंतर लगेच त्याचा रिपोर्ट त्यांनी जे काही आपल्याला NSS स्टुडंट लिस्ट वगैरे जो काही मेल ID दिलेला आहे त्या मेल IDवर लगेच काय करायचा असतो, फोटोसहित आपल्याला तो रिपोर्ट पाठवायचा असतो. तर हे एका विदिन टायमिंगमध्येच आपण हे कामकाज केलं पाहिजे, नाहीतर कार्यक्रम 31 तारखेला आहे, 31 ऑक्टोबरला आहे आणि तो राबवायचा आपल्याला 5 नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर आपल्याला रिपोर्टिंग करायचं, तर रिपोर्ट केल्याचा काही फायदा होणार नाही. त्याकरता आपण एका विदिन टायमिंगमध्येच तो काय केला गेला पाहिजे, उपक्रम राबवला पाहिजे आणि विद्यापीठाला लगेच डॉक्युमेंटसह फोटोग्राफसह अपलोड केला गेला पाहिजे. त्यांनी जिथे सांगितला त्याच मेल IDवर किंवा त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिला गेला पाहिजे. रिपोर्ट आर प्रिपेरिंग इन मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश लँग्वेज अँड मेंटेन रेकॉर्ड ऑफ रेग्युलर ॲक्टिव्हिटी अँड स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी इन युअर कॉलेज NSS डिपार्टमेंट. बघा जेवढे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी राबवणार आहेत, एखादा कार्यक्रम तुम्ही पार पाडल्यानंतर त्या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका, तो कार्यक्रमामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे डिस्कशन केले ते, नंतर आभार कुणी व्यक्त केलं, सूत्रसंचालन कुणी केलं, महत्त्वाचे मुद्दे, नंतर त्याचा रिपोर्ट तुम्ही बनवून तो जर का तुम्ही एखाद्या न्यूज चॅनलला दिला किंवा पेपरमध्ये दिला तर त्याची पेपरची कटिंग, त्याचे फोटोग्राफ, हे सगळं तुम्ही काय केलं पाहिजे, रेकॉर्ड केलं गेलं पाहिजे. त्याची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी तुम्ही तयार केली पाहिजे आणि ती आपल्या NSS विभागामध्ये ठेवली गेली पाहिजे. यासाठी आपण एक महत्त्वाचं काम केलं गेलं पाहिजे, ते म्हणजे NSSचा एक सेपरेट मेल IDच तुम्ही तयार केला हवा आणि त्या मेल IDवर तुम्ही सगळे रिपोर्ट जर का टाकले तर आगामी काळात तुम्हाला ते रिपोर्ट लगेच त्वरित दिसून येतील. ज्यावेळेस तुम्ही ऑडिटचं काम करायला जातात त्यावेळेस तुम्हाला लवकर लक्षात येत नाही की आपण कोणकोणते उपक्रम घेतले. त्याचा रिपोर्ट कदाचित दुसऱ्या फाईलला असतो, दुसऱ्या लॅपटॉपला असतो, कॉलेजमधल्या लॅबला असतो, तो लवकर दिसून येत नाही. त्याच्याकरता एक स्पेशल मेल ID तयार करा, त्या मेल IDवर तुम्ही हा रिपोर्ट तिथं मेन्शन करा. प्रत्येक रिपोर्टची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी देखील तुम्ही तयार करून ठेवा, ती कंपल्सरी आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये त्याचा रेफरन्स म्हणून तुम्हाला वापरता येईल. नेक्स्ट आहे NSS प्रोग्राम ऑफिसरसाठी काही महत्त्वाच्या मीटिंग असतात, त्या मीटिंग त्यांनी अटेंड करणं कंपल्सरीच आहे. मग ते नाशिक जिल्हा असू द्या, नगर जिल्हा असू द्या, पुणे शहर असू द्या, पुणे ग्रामीण असू द्या, जे ज्या ठिकाणी लोकेशन दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी जाऊन ती मीटिंग विदिन टायमिंगमध्ये अटेंड करणं गरजेचं आहे. सो अटेंडेड ॲन्युअल प्लॅनिंग मीटिंग, जी काय आपण म्हणतो की प्रत्येक वर्षी हे ॲन्युअल प्लॅनिंग मीटिंग, वार्षिक नियोजनाची मीटिंग ही होत असते. नंतर स्पेशल कॅम्प प्री प्लॅनिंग मीटिंग, विशेष हिवाळी शिबिराचं एक पूर्वनियोजनापर एक बैठक आयोजित केली जाते. नंतर प्री ऑडिट प्लॅनिंग मीटिंग, जे काय आपण लेखापरीक्षण करतो त्याचं पूर्वनियोजनाच्या अनुषंगाने एक मीटिंग आयोजित केली जाते. नंतर एनी अदर मीटिंग कंडक्टेड दोज आर ऑर्गनाइज बाय NSS डिपार्टमेंट ऑफ SPPU पुणे युनिव्हर्सिटी. काही विद्यापीठ आहे काही महत्त्वाच्या इमर्जन्सी मीटिंग किंवा ॲन्युअल मीटिंग जे काही असतात त्या आयोजित करत असतात. आता कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळं बहुतेक मीटिंग आपण ऑनलाईन स्तरावर घेतलेल्या होत्या, बट कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन आता कमी होत चाललेली आहे. सो त्या अनुषंगाने आता बहुतेक मीटिंग या ऑफलाईनच होण्याच्या प्रयत्नात असतील. तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, या मीटिंग आयोजित जिथे होतील तिथे त्या अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याचं तुम्हाला सहभागी सर्टिफिकेट हे भेटत असतं. त्याचा खर्च हा तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या नियमित उपक्रमातून तुम्ही तो केला गेला पाहिजे. नंतर आहे ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इन अ सेपरेट बुक्स, सो इट इज व्हेरी युजफुल फॉर मेकिंग ऑर प्रिपेरिंग ऑडिट ऑफ रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी. बघा बहुतेक वेळेस काय होतं की आपण ऑडिटची फाईल तयार करायला जातो, त्याच वेळेस आपल्याला आठवत नाही की आपण कोणकोणते खर्च केलेले आहे. तर ज्या वेळेस खर्च केले जातील तर त्याच वेळेस काय करा, त्या एका बुकमध्ये तुम्ही रजिस्टर करत चला, नोंदणी करत चला. ते नोंदणी केल्यानंतर ती नोटबुक तुम्ही काय करू शकता, ऑडिटच्या टायमिंगलासाठी वापरू शकता. म्हणजे ज्या ज्या वेळेस ते खर्च होतील त्या त्या वेळेस तुम्ही ते खर्च केले पाहिजे आणि त्याचं बिल असेल किंवा त्याच्या नोंदी असतील त्या एका सेपरेट बुक्समध्ये तुम्ही नोंदणी करून ठेवा. आणि त्या बाबतीत तुम्हाला कॅशबुक पण तयार करावं लागतं. खूप सारे बुक तयार करावे लागतात. डेट स्टॉक रजिस्टर आहे, कॅशबुक आहे, असे काही महत्त्वाचे बुक्स असतात ते तुम्हाला तयार करावे लागतात. सो नेक्स्ट आहे सेकंड लास्ट आहे की इन दी मंथ ऑफ फेब्रुवारी और मार्च सबमिट ऑडिट ऑफ ए रेग्युलर ॲक्टिव्हिटी अँड स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी टू द कन्सर्न डिपार्टमेंट. डिस्ट्रिक्ट वाईज ऑडिट कॅम्प विल बी अरेंज केले जातात.
शक्यतो असं होत नाही की सगळ्या जणांचं ऑडिट एकाच ठिकाणी आहे. शक्यतो आत्तापर्यंतचा अनुभव आलेला आहे की तो डिस्ट्रिक्ट वाईज काय केला जातो, कॅम्प आयोजित केला जातो. त्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर निश्चितच कॅम्प काय केला जातो, ऑडिटचा कॅम्प आयोजित केला जातो. त्यामध्ये आपण ऑडिट हे सबमिट केले गेले पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची एक मी रिक्वेस्ट करू इच्छितो प्रत्येक NSS POंना की ऑल NSS PO आर रिक्वेस्टेड टू डू युअर वर्क हॉनेस्टली अँड सिन्सिअरली अँड अलर्ट 24/7. प्रत्येक NSS कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास आणि 7 दिवस कंटिन्युअसली अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणजे हे मी ते म्हण आहे 24/7, पण आपण कायम तत्पर राहायला गेलं पाहिजे. कधी एखादी मीटिंगची नोटीस येते आणि लगेच आपण तत्पर राहायला पाहिजे. कधी असं होतं की उद्या प्रोग्राम आयोजित करायचा आणि त्याची आज संध्याकाळी नोटीस पडत असते किंवा सर्क्युलर पडत असतं. सो ते पण आपण नीट व्यवस्थित बघितलं गेलं पाहिजे. आपण जे काही काम करत आहे ते काम प्रामाणिकपणेच करतो आहे, बट आणखीन चांगल्या प्रामाणिकपणे करावं ही एक तेवढी अपेक्षा आहेत. सो अधिक माहितीसाठी काही किंवा आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न पडले असतील तर आपण NSS ऑफिसला आपण संपर्क करू शकता. NSS ऑफिसचा नंबर आपल्या NSSच्या लेटर हेडवर किंवा NSSच्या सर्क्युलरवर पण दिलेला आहे. तसेच काही रिपोर्ट पाठवण्यासाठी बहुतेक वेळेस NSS ऑफिस जे काही रिपोर्ट मागवतं ते NSS_student_list@pun.unipune.ac.in यावरच मागवत असतं. आणि जर का आपल्याला काही वेबसाईट रिलेटेड काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे NSSच्या पोर्टलमध्ये माहिती भरताना काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर आपण NSS_BSD support@pun.unipune.ac.in यावर आपण काय करू शकता, मेल करू शकता. त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची शंका दुरुस्त करू शकता. तसेच आणखीन माहितीसाठी तुम्ही मला वैयक्तिक मेसेज देखील करू शकता. माझा नंबर पण मी इथे दिलेला आहे. 9762130933 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि 9370402086 हा माझा रेग्युलरली कॉलिंगचा नंबर आहे. मी तुम्हाला माहितीच आहे की NSS प्रोग्राम ऑफिसर आहे विश्वलता महाविद्यालयाचा आणि येवलाचा तालुका विभाग समन्वयक म्हणून देखील मी ते काम करत आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अधिक माहितीसाठी तुम्ही निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन काही नवीन माहितीसाठी आपण नक्कीच भेटत जाऊ. प्रत्यक्ष आपण एखाद्या NSSच्या मीटिंगच्या दरम्यान निश्चितच भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. टेक केअर. धन्यवाद. जय हिंद.